माझी काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मॅडम नमस्कार. आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत. आणि आपला जो आजचा विषय आहे मशरूमचं उत्पादन आणि व्यवस्थापन. मला अगदी सुरुवातीला सांगा आमच्या शेतकरी बांधवांच्या माहितीसाठी म्हणून की मशरूम याची काय व्याख्या नेमकी केली जाते. मशरूम म्हणजे नेमकं काय? सर मशरूम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे. आपण त्याला धिंगरी मशरूम किंवा टेकोडे असं यांनी वेगवेगळ्या नावाने उल्लेख केला जातो. बरोबर. तर मशरूम म्हणजे एक खाण्यायोग्य बुरशी आहे आणि शक्यतोवर ती बुरशी आत्ता कल्टिवेट व्हायला आपण कल्टिवेशन करतो पण आता ती नॅचरली आपल्याला मिळायची पहिले. आणि त्याचा वापर कुठलं खाण्यायोग्य असेल तर त्याचा वापर ते आपल्या आहारात करतात. एक म्हणतात ना आपल्या इथे एखादं काही अन्न पडलेलं आहे लक्ष नाही अशा वेळी त्याच्यामध्ये एखादी बुरशी तयार होते आणि त्याला क्लायमेट विशिष्ट मिळाल्यावर तसंच निसर्गामध्ये जे मृत अवशेष पडले असतात झाडांचा पालापाचोळा आहे काही लाकडं आहे काही तर त्याच्यावरती त्यांना आवश्यक असलं वातावरण मिळालं की त्यावरती जी बुरशी उगवते तीच म्हणजे मशरूम. बरं या मशरूमचे पण काही वेगवेगळे प्रकार असतात का आणि असतील तर ते कुठले प्रकार आहेत? हो निश्चितच. मशरूम आपल्याला जर निसर्गतः पाहिलं तर खूप सारे म्हणजे शेकडो हजारोच्या आसपास मशरूमच्या जाती आहेत पण त्या आपल्या पूर्ण रिसर्च करून पुढे आलेल्या अजून नाहीत. ज्या काही आलेल्या आहेत त्याचं वर्गीकरण आपण उष्णतामान किंवा आपलं क्लायमेट कसं आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण वेगवेगळं करू शकतो. यामध्ये खास करून म्हणता येईल की समशीतोष्ण प्रदेश आहे शीतोष्ण प्रदेश आहे नंतर खूपच अतिथंडीचे म्हणता येईल असे काही प्रदेश आहे. या ठिकाणी उगवणारे मशरूम कसे त्याप्रमाणे वेगवेगळे त्याचे विभाजन केलेले आहे. आणि त्यामध्येच आपण काही रिसर्च आपले डायरेक्टरेट ऑफ मशरूम रिसर्च सोलनला जे आहे ICRचं केंद्र त्याच्यामधून जे आपल्याला मिळतं त्यांनी शिफारस केलेले असे मशरूम्स आपण आता कल्टिवेट करून आपण आपल्याला पाहिजे त्या वातावरणात आपण घेऊ शकतो. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये म्हणजे थंड असेल उष्ण असेल तर आपल्या विदर्भातलं जे तापमान आहे तर या विदर्भाच्या तापमानामध्ये कुठल्या प्रकारच्या मशरूमचं उत्पादन नेमकं घेतलं जातं? आता आपला विदर्भ म्हटलं की यामध्ये टेम्परेचर आपण बघितलं तर हिवाळ्यामध्ये थंड राहतं म्हणजे जवळपास 22 डिग्रीच्या याच्यातनं रात्रीला आणि 30 डिग्रीपर्यंत वगैरे. तर अशा याच्यामध्ये आपल्याकडे खास करून जे ऑयस्टर मशरूम आहे शिंपला मशरूम ज्याला म्हणतो आपण धिंगरी मशरूम म्हणतो ते आपण इथे कल्टिवेट करू शकतो. ज्याला आपल्याला गरज आहे 20 ते 30 डिग्री तापमानाची आणि हे सलग तापमान 1.5 महिना आपल्या इथे राहिलं पाहिजे. त्यावेळी आपल्याला हे मशरूम त्या ठिकाणी कल्टिवेट करता येईल. त्यासोबतच विदर्भामध्ये आपल्याकडे भंडारा गडचिरोली या ठिकाणी भाताचं उत्पादन म्हणजे तांदळाचं आपण घेतो त्या ठिकाणी पॅडी स्ट्रॉ मशरूम सुद्धा आपण घेऊ शकतो. सोबतच काही आता याच्यामध्ये बटन मशरूम सुद्धा आपल्या इथे जे कंट्रोल्डमध्ये घेते. वास्तविक पाहता विदर्भातलं तापमान तसं नाही आहे बटनच्या याच्यासाठी पण कंट्रोल कंडिशनमध्ये त्या बटनचं पण आपण इथे उत्पादन घेतो. आता ऑयस्टर मशरूममध्ये सुद्धा वेगवेगळ्या हे स्पेसिस आहे त्याला म्हणता येईल आपल्याला जसं की प्ल्युरेटस साजर काजू हे मशरूम आपण इथे घेतो आणि खूप आवडीचं मशरूम आहे लोकांसाठी ते म्हणजे हे खास विदर्भामध्ये आणि हे याच याच्यातलं आहे. धिंगरी म्हणजे आपण जे शिंपला मशरूम म्हणतो त्यामधलीच एक हे आहे. दुसरं फ्लोरिडा म्हणून एक आहे प्ल्युरेटस स्पेसिसमधलं. त्यानंतर एक अजून आपण मिल्की मशरूम सुद्धा या ठिकाणी आपण काही लोक घेऊ शकतात पण सगळ्यात जास्त प्रचलित जर कुठलं असेल तर ते आपलं साजर काजू हे मशरूम ऑयस्टरमधलं प्ल्युरोटस स्पेसिसमधलं हे प्रचलित आहे. मॅडम मला खरं तर असं विचारायचं होतं की समजा मला लागवड करायची आहे मशरूमची तर मग मशरूमच्या लागवडीसाठी मला काय नेमकी तयारी करावी लागेल?
तसं पाहिलं तर सर मशरूम हे जे आहे ऑयस्टर, शिंपला, धिंगरी मशरूम जे आपण म्हणतो, हे अगदी कमी खर्चिक याचं तंत्रज्ञान आहे. विद्यापीठाने आपल्याला रेकमेंड करूनच दिलेलं आहे की याला अगदी कमी खर्चामध्ये आपण घेऊ शकतो. आता याकरता आपल्याला एक जागा हवी आहे आणि खास करून सांगायचं म्हणजे हे विना माती शेती आहे. अच्छा. याला मातीची गरज नाही. तर यासाठी आपल्याला पाहिजे एक छोटीशी जागा किंवा एखादी अडगळीची खोली असेल किंवा आपण त्याचा वापर करत नाही तिचा पण तुम्ही मशरूमच्या उत्पादनासाठी वापर करू शकता. किंवा अंगण असेल तर अंगणामध्ये छोटंसं बांबूचं एक शेड करून त्याच्यामध्ये घेतोय तर ते सुद्धा करता येईल. फक्त आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे की याचं वातावरण आपल्याला पाहिजे ते असलं पाहिजे, जे की सप्टेंबरपासून, आता क्लायमेट चेंजमुळे थोडासा महिना पुढे जातो. उन्हाळ्यामध्ये कमी करायचं तर ते थोडंसं अजून वाढवू शकतो आपण. तर खास करून 20 ते 30 डिग्री टेम्परेचर हे कंटिन्युअस 1-1.5 महिना किंवा कंटिन्युअस राहील. आणि ह्युमिडिटी हवेतली जी आहे, हवेतली आर्द्रता ही 80 ते 85 डिग्री राहील. असं वातावरण जेव्हा राहील त्या तो एक आपल्याला आवश्यक घटक आहे. आणि सोबत असं करता येईल. आता जर गरज पडली तर याला आपल्याला, आणि शेड असं की मातीचं जे घर आहे, आपले जुने मावदाचे घरं होते किंवा मातीची झोपडी आहे ज्याला सारवतो आपण आणि मातीचं वर थॅच्ड हे घेतलेलं आहे, असे जे थंड राहतील हे घरं याच्यासाठी खूप चांगले आहे. आणि मोठी रूम असेल तर त्यामध्ये 2 आपण पार्टिशन करू शकतो. नसेल तर मग 2 सेपरेट रूम घेऊ शकतो किंवा एका रूममध्ये पण तुम्ही करू शकता. तुम्ही आता मॅडम शेडच्या उभारणीबद्दल बोललात, तर आणखी या व्यतिरिक्त, शेडच्या व्यतिरिक्त काय तयारी नेमकी लागते लागवडी करता? हां सर, शेड आपल्याकडे असल्यावरती याला जो बेस आहे, मेन म्हणजे आपण म्हटलं ना माती विना, मग माती नाही तर मग आपण याचं बियाणं कुठे पेरायचं? तर त्याकरता आपल्याला लागतं इथे कुटार. आपल्याकडे सोयाबीन सर्व शेतकऱ्यांकडे आपल्या इथे मुबलक प्रमाणात, आणि त्याचं वेस्ट म्हणजे कुटार जे आहे सोयाबीन उत्पादनानंतर त्याचा वापर सहसा जास्त प्रमाणात नाही आहे. एक तर फेकल्या जातं किंवा जाळलं जातं त्याच्यामध्ये, आणि फार्म रेसिड्यू म्हटलेलं आहे त्याला, आणि त्याचाच यूज आपण इथे वापर इथे एक पौष्टिक अन्न तयार करण्यासाठी करतोय. तर हे लागतं. आणि दुसरं एक गव्हांड म्हणजे गव्हाचं कुटार जे आहे ते पण याला चालतं. हे प्रूव्हन करून दिलेलं आहे आपल्याला युनिव्हर्सिटीजनी की ह्या 2 याच्यावरती आपण कमर्शियल उत्पादन घेतलं तर आपल्याला यील्ड चांगलं मिळेल. सोबतच काही युटेन्सिल्स लागतात, जशी काही भांडी लागतात, रॅक लागतात, किंवा बांबूची एक उभं करून घेतलं तुम्ही हँगिंग टाईप बॅग हँग करायसाठी, तसं एक स्ट्रक्चर लागतं. सोबत पाण्याची थोडीफार व्यवस्था पाण्याची लागते. स्प्रिंकलर म्हटल्यापेक्षा आपण एक फॉगर टाईप त्याच्यामध्ये थोडीशी व्यवस्था केली तर अजून सोयीचं होतं. नाही तर स्प्रेनी पण तुम्ही पाणी देऊ शकता. आणि थर्मोमीटर रूममध्ये ठेवायला, रूम टेम्परेचरचं, ते पण स्वस्त असतं. तर त्याच्यावर आपली नजर असावी म्हणून, कारण अगदी खूपच काय म्हणता येईल याला वातावरणामध्ये बदल झाला की याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, आणि खास करून उत्पादनाची टेक्नॉलॉजी आवश्यक आहे. कारण यूट्यूब आणि बाकी याच्यावरून आपण बघतो आता त्या ठिकाणी कसं आहे की फॉरेनमधलं असेल तर तिथलं वातावरण वेगळं आहे. ते त्याच्याबद्दल सांगणारे टेम्परेचर्स आणि बाकी सगळं सांगतात ते लागू पडणार नाही. म्हणून पुष्कळशी लोक याच्यामध्ये ते पाहून येतात. आणि पण इथे एक सांगावंसं वाटतं की स्वतः अनुभव केल्याशिवाय ह्या याच्यामध्ये पुढे जाता येत नाही. त्यामुळे ट्रेनिंग किंवा टेक्नॉलॉजी आपल्या स्थानिक लेव्हलवर घेणं आवश्यक आहे. ही जिथे ज्या ठिकाणी आपलं मशरूमचं उत्पादन होतं त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण असा काही भाग असतो का? आणि तो जर असेल तर मग त्याच्याकरता काय करायला लागतं? हो, हा खूप महत्त्वाचा घटक यामध्ये आहे. ही बाब आपल्याला इतकी व्यवस्थित आम्हाला सांगावी लागते सगळ्यांना ट्रेनिंग करताना. कारण जर काही आपल्याला याच्यातलं पुढचं बघायचं, इम्पॅक्ट बघायचं असेल, यामध्ये जर स्टरलायझेशनमध्ये काही चूक झाली तर तो इम्पॅक्ट आपल्याला पॉझिटिव्ह मिळत नाही. म्हणून आता जे आपण कुटार घेतलेलं आहे या कुटारावर प्रक्रिया करावी लागते. या कुटाराला रात्रभर भिजत घालणे, दुसऱ्या दिवशी स्टरलाइज करणे. स्टरलाइज याच्यासाठी की स्टरलाइज वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. मशरूम, धिंगरी मशरूम, शिंपला मशरूम जे आहे याचं उत्पादन आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेतो. एक असतं की रासायनिक पद्धतीने, दुसरी आहे स्टरलाइज म्हणजे बॉइलिंग यांनी करून कुटाराला उकळत्या पाण्यामध्ये ठराविक वेळेमध्ये ठेवणे वगैरे, त्यांनी स्टरलाइज करणे आहे. आणि ह्या सगळ्या, आणि तिसरी म्हणजे कमर्शियल याच्यामध्ये जास्त वापरात येते ती म्हणजे स्टीमनी स्टरलाइज करणे. बॉयलर्स लावून, स्टीम लावून मग मोठ्या प्रमाणात कुटार ते स्टरलाइज केलं जातं. पण स्टरलाइज करायच्या आधी त्याला आपल्याला भिजवावं लागतं.
म्हणजे 10 ते 12 तास ते भिजवून त्याचे आणि हे सेल्युलोज कशात भिजवायचं? पाण्यामध्ये साध्या पाण्यात. म्हणजे केमिकल करत असताना तुम्हाला केमिकल वापरून करावं लागेल, पण बाकी 2 याच्यामध्ये साध्या पाण्यामध्ये लिचिंग किंवा भिजणे करणे. दुसऱ्या दिवशी त्याला जर स्टरलाइज करायचं आपल्याला घरगुती पद्धतीने तर मोठ्या गंजामध्ये किंवा ड्रममध्ये त्याला उकळायचं. म्हणजे पाणी अर्धं ठेवून बाकी कुटार हे करून त्याला अर्धा तास बॉइलिंग टेम्परेचरवर ठेवायचं आणि त्यानंतर त्याला स्पॉनिंगसाठी आपण रूम टेम्परेचरला थंड करतो. आता केमिकलमध्ये काय करतो आपण की केमिकलमध्ये आपण जसं 90 लिटर पाणी 200 लिटरच्या ड्रममध्ये, कॅपॅसिटी 200 लिटरची आहे, 90 लिटर पाणी त्याच्यामध्ये घेतलं, त्याच्यामध्ये 10 ते 12 किलो आपण स्ट्रॉ टाकतोय, कुटार, कुठलं गव्हांडा असेल किंवा मग सोयाबीनचं असेल, ते आपण त्याच्यात भिजवायचं म्हणजे डुबवायचं. आणि त्यानंतर एका बादलीमध्ये बादलीभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 7.5 ग्रॅम आपल्याला कार्बनडिझम आणि 125 ml फॉर्मल्डिहाइड म्हणजे फॉर्मॅलिन हे मिसळवून ते पाणी त्यामध्ये टाकायचं आणि त्याला चांगलं दाबून वरून प्लास्टिकनी कव्हर करायचं आणि हे रात्रभर ठेवायचं. हे एक स्टरलायझेशन दुसरं रासायनिक आहे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट मग तुम्ही पाणी निथळून त्याचं स्पॉनिंग म्हणजे बी पेरणीसाठी वापर करू शकता. दुसरं कमर्शियलमध्ये घेतात तर कसं करतात की मोठ्या अमाऊंटमध्ये लिचिंग करतात, म्हणजे टनानी असेल किंवा क्विंटलनी असेल, आणि त्यानंतर मग याला पाश्चरायझेशन टनेलमध्ये तुम्ही 60 ते 65 डिग्रीवरती जवळजवळ 4 ते 5 तास तुम्हाला त्यामध्ये ठेवावं लागतं, ब्लोअर चालू ठेवून, किंवा ब्लोअर नाही, यामध्ये आपण बॉयलरचा यूज करतो, स्टीम पास करतो, आणि ते ठेवल्यानंतर मग त्याला थंड करून मग त्याचं स्पॉनिंग मिक्सिंग पद्धतीने केलं जातं. तर अशा सगळ्या पण ह्या कमर्शियलसाठी वापरल्या जातं. आपण जे साधे गृहोद्योग आहे, सबसायडरी बिझनेस म्हणून करतो आहे आपण, तर हे आपल्या ह्या 2 पद्धतीने करू शकतो. बरोबर मॅडम, एक छोटीशी विश्रांती आपण या कार्यक्रमात घेऊया आणि त्यानंतर परत आपण ही बातचीत करणारच आहोत. शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. तुम्ही मात्र कुठे जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. शेतकरी बंधूंनो, आपण मशरूमचं उत्पादन आणि त्याचं व्यवस्थापन याच्याबद्दल बोलतो आहोत. घरगुती जर उत्पादन सुरू करायचं असेल मशरूमचं, तर याच्याकरता लागणारं भांडवल खूप मोठ्या प्रमाणात असतं का? नाही, बिलकुलच नाही. कारण पहिलेच अधोरेखित केलेलं आहे की ही कमी खर्चाची शेती आहे. बरोबर. आणि ज्याला मातीची पण गरज नाही आहे, तर त्याच्यामुळे खर्च काहीच नाही. फक्त तुम्हाला बियाणाला जेवढा पैसा द्यावा लागेल तो, कारण शेतकऱ्यांकडे आज कुटार अवेलेबल आहे, त्याचा त्यांनी किंमत काढावी, पण अवेलेबल आहे, तो फेकून देण्यापेक्षा इकडे वापर होतो. टेक्नॉलॉजी कृषी विज्ञान केंद्र द्यायला तयार आहे. तिसरं बियाणं जे आहे ते पण आम्ही इथे तयार करतो, तेही वाजवी दरात त्यांना मिळतं आहे. आणि बाकी गोष्टी आहेत तिथे वेळ आपल्या जो आहे. तुम्ही मशरूमच्या पेरणीबद्दल बोललात, पण याच्यानंतर उत्पादनापर्यंत अशा काय अडचणी येतात नेमक्या, की त्याच्या संदर्भामध्ये पण थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा ना. आता स्पॉनिंग झालं की आपण काय करतोय की आपली जी शेड आहेत, ह्या शेडमध्ये पण आपल्याला उपचार करावे लागतात. त्या शेडला पण स्टरलाइज करावं लागतं. म्हणजे जुनं घर असेल, जुनं वापरत असाल तर पूर्ण स्वच्छ करणे, जाळे जळमटे काढणे, स्वच्छ पाण्याने धुवून घेणे, काही तुम्ही स्वच्छतेला वापरत असाल ते लिक्विड टाकून धुणे, त्या खोलीला पूर्ण चुना देणे, चुनाच, विशिष्ट कलर नाही, चुना, कारण तो निर्जंतुक करतो बरोबर. त्यामुळे. आणि एखादा फवारा आजूबाजूला काही असेल तर कीटकनाशकाचा असेल, फंजीसाईडचा असेल, कार्बनडिझमचा वगैरे एखादा फवारा मारून घेणे. आणि मग आपलं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपण उभं करून गेलेलंच आहे आधी, वरती बांबू लावले, हँगिंगच्या दोऱ्या लावल्या, त्याच्यामध्ये आपल्याला बॅग्स ठेवायच्या आहेत लटकून. तर ह्या रूमला ज्या दिवशी आपण स्पॉनिंग करणार त्याच्या आदल्या दिवशी फ्युमिकेट करून घ्यावं लागतं. अजून शेवटची एक स्टरलायझेशनची, एवढं केल्यावरही शेवटची करायला लागतं. कारण त्यामध्ये काय आपण घेतो की पोटॅशियम परमॅंगनेट थोडंफार, त्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड त्याच्यात टाकून त्याच्या फ्युम्स रूममध्ये पूर्ण आपण जाऊ देतो आणि रूम बंद करून घेतो रात्रभर, आणि दुसऱ्या दिवशी ओपन करून देतो, म्हणजे ते एअरमध्ये निघून जातं. आणि ती अशा रीतीने फायनली पूर्ण स्टरलाइज रूम होते. त्या रूममध्ये मग आपण स्पॉनिंग जे केलं, आता स्टरलाइज केलेलं कुटार आहे त्याला आपण निथळून चांगलं रूम टेम्परेचर ठेवलं, त्याला हँडलिंग करताना येणारे वस्तू, आपले हात, ते तिथे टाकताय ती जागा, हे आपण स्टरलाइज असाव्यात. आणि मग बॅकफिलिंग होते रिंग मेथडने. पूर्ण बॅग केल्यावरती बंद केल्या जाते, बांधल्या जाते,
आणि त्याला पूर्ण छिद्र केले जातात, जवळपास 20-25 होल्स केले जातात एरेशनसाठी. बरं. जर बंद करून ठेवली तर ती पाण्याच्या सानिध्यातली बॅग सडायला सुरुवात होईल. म्हणून एरेशन मस्ट आहे. त्याचं आपल्याला मायक्रोबियल हे व्यवस्थित राहिलं पाहिजे. बरं. म्हणून आता त्याच्यामध्ये स्पॉन गेलेलं आहे, मायसिलियम गेलेलं आहे. आणि ही बॅग आपण नेतो डार्क रूममध्ये. आता रूमचे 2 सेक्शन आपण घेतले, एक डार्क रूम अंधारी खोली आणि एक उजेडाची खोली म्हणजे व्हेंटिलेटेड रूम. ही डार्क रूम क्लोज राहील. याच्यामध्ये CO2 कितीही वाढला तरी चालतो, ते टॉलरेट करतं हे. पण याच्यामध्ये व्हेंटिलेटेड पाहिजे आफ्टर म्हणजे हार्वेस्टिंगच्या वेळी. बरं. तर आपला हा डार्क रूममध्ये इन्क्युबेशन पिरियड आहे, म्हणजेच काय स्पॉन रन पिरियड आहे. हा स्पॉन रन पिरियड जवळपास आपल्याला 18 ते 20 दिवस राहतो. यामध्ये हा ठेवले की नुसतं तुम्हाला निरीक्षण करणे. बरं. त्याच्यातलं टेम्परेचर व्यवस्थित राहिलं पाहिजे. जर वर जात असेल काय तुम्ही ॲक्च्युअल सीझनमध्ये केलात ना तर तुम्हाला सीझन सोबत घेऊन जातं छान. म्हणजे तुम्हाला इतका आत्मविश्वास वाढतो की मी किती छान नवीन अन्न उगवलं. म्हणून सीझन पाळणे हे खूप महत्त्वाचं आहे. 20 दिवस किंवा मग बॅग पूर्ण पांढऱ्या झाल्या खालून वरून सगळीकडून की मग त्याला तुम्ही थोडे कट्स मारायचे 3 साईडला आणि त्या बॅग व्हेंटिलेटेड रूममध्ये आणून ठेवायच्या. एक अशी पद्धत. अशा हळूहळू सगळ्या होतील, नाही तर मग पुढे मागे होतील काही बॅग्स. आणून ठेवल्या की त्याला दुसऱ्या दिवशीपासनं थोडंसं पाणी द्यायचं. बरं. जर खूप पावसाळा असेल तर 2 वेळेस दिलं तर चालेल. किंचित स्प्रे मारायचा, खूप पाण्याची गरज नाही, बॅग ओली आहे आणि तुम्ही प्लास्टिकला कट मारली आहे त्यामुळे त्याला हवा लागत नाही आहे जास्त, तर तेवढे देणे. आणि त्यानंतर मग 4-5 दिवसांनी त्याला पिनिंग्स येणं चालू होतं. पिनिंग्स आले की लगेच 2 दिवसामध्ये मशरूम मोठे होतात. मग त्याची तोडणी करायची. बरोबर. मॅडम, तुम्ही मशरूमच्या उत्पादनाबद्दल बोललात, म्हणजे आता पूर्ण काढणीला आले मशरूम, यानंतर बाजारपेठ कशी मिळते या मशरूमला? आपण घेतलं पहिलं पीक, त्यानंतर अजून 2दा आपल्याला पीक घेता येतं. याला डायरेक्ट बाजारामध्ये तुम्ही फ्रेश मशरूम विकलं ओलं तर याला खूप छान भाव मिळतो. वेगवेगळ्या आता कुठे असं स्थिर भाव नाही आहे, त्यामुळे तुम्ही म्हणाल तो भाव तुम्हाला मिळतो इथे. पण साधारणतः 250 ते 300 रुपये किलो ऑयस्टर मशरूम बाजारात आपल्याला मिळू शकतं. नाही हे झालं तर त्याला वाळवून ठेवता येतं आणि वाळवून पण आपण याला चांगला तेवढाच भाव, फक्त इथे 1 किलोचं 100 ग्रॅम मशरूम होतं पण भाव पण तसाच मिळतो, त्याच तुलनेत मिळतो. तर हे करता येतं. बाजारभाव इथे आहे की सांघिक स्वरूपात केलं तर एखाद्याने मार्केटिंगचं केलं तर त्याच्याकडे जाऊ शकतं. पुण्या बॉम्बेकडे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये फॉरेनला एक्सपोर्ट हे होतं जास्त करून, तर तिकडे पण तुम्हाला असा मीडिएटर सापडला तर त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. वेगवेगळे प्रॉडक्ट्स करून पण करू शकता, विकू शकतो आपण. मॅडम, एक छोटीशी विश्रांती आपण या कार्यक्रमात घेऊया आणि त्यानंतर परत आपण ही बातचीत करणारच आहोत. शेतकरी बंधूंनो, आमची माती आमची माणसं कार्यक्रमामध्ये आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतो आहोत. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. शेतकरी बंधूंनो, आपण मशरूमचं उत्पादन आणि त्याचं व्यवस्थापन याच्याबद्दल बोलतो आहोत. अगदी जाता जाता अर्चना मॅडम, मला असं सांगा की आपण हे मशरूम उत्पादित केले, यानंतर त्याला बाजारपेठ मिळाली, पण हे मशरूम घराघरात पोचल्यानंतर माणसाच्या शरीराला त्याच्या पदार्थांपासून काय होणारे फायदे आहेत आणि काय पोषक घटक मिळतात? आता हे अन्न कसं आहे, आज सगळे व्यक्ती म्हणता येईल आपल्याला, पूर्ण ह्युमन बिईंग म्हटलं तरी आपण एक अशा अन्नाच्या शोधात आहे की ज्याच्यामध्ये कुठली भेसळ नको. सगळं कानावर पडतं आहे, याच्यात हे आहे ते आहे ते आहे. तर हे अगदीच चांगलं आणि तेवढंच पौष्टिक आणि कुठलंही अडल्ट्रेशन नसलेलं अन्न आहे, न्यूट्रिटिव्ह. खूप चांगले याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, आयर्न, कॅल्शियम ह्या गोष्टी चांगल्या आहे. प्रोटीन चांगल्या प्रतीचे प्रथिनं याच्यामध्ये आहे. हे याच्यामध्ये असे काही घटक आहे की ते हार्टसाठी पण आपल्यासाठी चांगले आहे. याच्यामध्ये बघलं तर स्टार्च फ्री आहे. याच्यामध्ये आपल्याला म्हणता येईल की जे आपल्या याच्यामध्ये डायबिटिक पेशंट असतात त्यांच्यासाठी पण खूप चांगलं आहे. व्हिटॅमिन डीसाठी सगळे शोधात आहेत आजकाल. व्हिटॅमिन डीचा सोर्स वाळल्या सुकलेल्या मशरूममध्ये जे आपण वाळवतो त्याच्यामधून खूप चांगला सोर्स आपल्याला घरबसून मिळू शकतो. त्याचसोबत आपल्याला लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत खूप चांगलं आहे. आजकाल वयोवृद्धांमध्ये बद्धकोष्ठतेचा खूप प्रॉब्लेम होतो, त्यामुळे रात्री जर याचं पावडर आपण घेतली आणि हे केलं तर बद्धकोष्ठतेचा त्रास तुमचा कायमचा नाहीसा होतो. नेहमी आवळा पावडर घेतो याप्रमाणे याची पण एक सवय लावावी घ्यायला. आणि हे घेत असताना साईड इफेक्ट्स काहीच नाही आहेत. याच्यामध्ये स्टार्च म्हणजे याच्यामध्ये कर्बोदक हे जे आपण पाहतो ना, वजन कमी करण्यासाठी लोक आज खूप मागे धावतात की हे करू दे, डाएट करू दे, ते करू दे, जिम करू दे, प्रोटीन पावडर घेऊ दे. प्रोटीन पावडरला हा एक प्रोटीन पावडर चांगला सोर्स आहे, चांगला प्युअर. याच्यासोबत तुम्हाला ज्या गोष्टी शरीराला नाही पाहिजे मेंटेन ठेवायला आवश्यक आहे त्या सगळ्या घटक याच्यामध्ये आहे.
क्या बात आहे. आणि वजन वाढायला जे कारणीभूत असतात कार्बोहायड्रेट्स वगैरे हे याच्यात कमी आहे. आणि कोलेस्टेरॉल बिलकुल नाही, म्हणजे जे असे काही घटक आहे की ते कोलेस्टेरॉलला डाऊन करतात. म्हणजे कॅन्सरमध्ये ट्युमर्सची ग्रोथ होते त्याला इनहिबिट करतात, अच्छा. त्याला स्टॉप करतात. वेगवेगळ्या याच्यातनं वेगवेगळे याचे खूप फायदे सारे आहेत. फायदे आहे आणि अजूनही रिसर्चेस चालू आहेत. आणि खूप चांगला ड्रास्टिक खूप मोठा चेंज याच्यामुळे आपल्या याच्यात येणार आहे. एक क्या बात. शाकाहारी आणि मांसाहारी याच्यामधलं हे फंगल फूड. क्या बात आहे. मंडळी, आमची माती आमची माणसं कार्यक्रमात आपल्यासोबत आज होत्या डॉक्टर अर्चना काकडे आणि आपण चर्चा केली मशरूमचं उत्पादन आणि व्यवस्थापन. मॅडम, खूप महत्त्वाची माहिती तुम्ही दिलीत आणि मला असं वाटतं की आमच्या ज्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनात की मला मशरूमचं उत्पादन सुरू करायचं आहे, तर त्यांना सर्वांगपणे माहिती या कार्यक्रमातून मिळालेली आहे असं आपण अपेक्षित धरूया. आणि मंडळी, आपण अर्चना मॅडम आपल्या कार्यक्रमात सहभागी झाल्यात त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानूया. खूप खूप धन्यवाद मॅडम, तुम्ही या कार्यक्रमात धन्यवाद सहभागी सर. झालात त्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.